आणि ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे, इथं एक गणपतीची मूर्ती आहे स्त्री वेशातली, तुम्हाला दाखवतो, पाहू शकता वर. प्रत्येक मूर्ती तुम्हाला अशी कट झालेली, एक पण मूर्ती सोडलेली नाही, एक पण. प्रत्येक तुटलेले म्हणजे मुघलांच्या काळात मुघलांनी तोडलेल्या मूर्ती द्या. अशा ठिकाणी आलो, इथं बघू शकतो तुम्ही. इथं पुन्हा कळणार पण नाही आपल्या, त्याच्यामुळेच पुण्यावर आक्रमण झाल्यावर सगळे जे पुण्याचे व्यापारी आहेत त्यावेळेस मुघलांच्या काळातले ते इथे येऊन लपले असणार, कारण की. तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. आपल्या बरे आहे भैया, सोमा दादा आणि आपण टाकतो डिझेल. हे काय झालं? तर चला आपण चाललेलो आहे भुलेश्वरला आणि आता बघू पुढे. वातावरण मस्त आले, छान. पाऊस पडेल मला वाटतं आज, चांगलाच. ढग भरून आले, आजच्या लग्न लागते आतमध्येच. दिसते गड 3x मध्ये ना, बंद करू, फोकस ना करू. गडापाशी टावर नव्हता पाहिजे रेंज साठी. कशाला रेंज काय नंबर गेला. तर अशा प्रकारे आपण भुलेश्वरच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि जरा 5 मिनिटं आपण खाली थांबणार आहे पायथ्याशी. तर तुम्हाला खालून मंदिर कसं दिसतंय दाखवतो, चला. बघू शकता वर डोंगरावर मंदिर आहे, एकदम डोंगरावर आहे आणि वातावरण पण असतं क्लास झालंय, भारी वाटते मंदिर. दिसते का तुम्हाला? दिसत असलं कमेंट करा. चला आता आपण वर जाऊ आणि बघू पुढे. बघू शकता गड नाही दिसणार इथून, गाडी नाही दिसणार इथून, गड नाही दिसणार. मस्त व्ह्यू झाल्या पास, एकदम कोकणात आल्या का. असा भुलेश्वरचा व्ह्यू. कमानीमधून आपण एंट्री मारलेली आहे. पाहू शकता आपण आता पुढे चाललेलो आहे भुलेश्वर टेम्पलला. थोडा रोड खडतर आहे, आपण डायरेक्ट पुढे व्हिडिओ काढू. मांडवाले आले काही काय टाकायचं काहीतरी आपण भुलेश्वरच्या आवारात एंट्री मारलेली आहे. मस्त झाडे आहेत आणि इथं चांगलं मस्त उद्यान, छोटे छोटे उद्यान बनवलेले आहेत, म्हणजे गार्डन आहे छोटे. पक्ष्यांसाठी खायला प्यायला सगळी चांगली सोय केलेली. गर्दी बिर्टी बसवल्या जायचं. ते बुरुज, मग ते बुरुज त्याचेच असणार आहे मला वाटते. पहिले नाही का गड होता ना, मंगळगड, त्याचेच बुरुज असणार आहे सगळे ते. ऐसा लगता है जंगल में आ गए. कॅमेराचा आवाज येतो, व्हायब्रेशन टुंग टुंग आवाज आला. हे सगळे बुरुज बघितले का? मला वाटते ते गडामुळेच असणार, गडाचे पहिला नाही का. मंगलगड.
आपण बुलेश्वरच्या पाशी आलेलो आहे. आता गाडी पार्क करू आपण. का हो काय असं मंदिर आमच्या दादा कोण गंध लावून घेत जा दरवेळेस. दे बाय ठेव. तो तर डायरेक्ट बघ युट्यूबला. चला की चप्पल काढली असती इथंच. आपण बुलेश्वरला आलोय. गंध बिंद लावलेला आहे पण आता पाऊस पण चालू झालाय. हे आहे मंदिर. अभी पाऊस आ रहा इधर. आणि बुलेश्वर टेम्पल हे पांडवकालीन मंदिर आहे. आणि ह्याला पहिलं मंगळगडच ना बरोबर मंगळगड म्हणून ओळखलं जायचं. तर चला डायरेक्ट आता वर जाऊन बघू. इथं चप्पल स्टँड आहे. चप्पल काढायच्या. काढायचंच इथंच काढा. चला पुढे चाललो आपण. अशा पायऱ्या आहेत. तिथं काढले असते की ह्याच्या खाली करा टेबल खाली. यावर आहे मी. हे असं मंदिर आहे. आणि बघू शकता एकदम टॉपला आहे आपण. डॉगेश बसले तिथं. घेऊ रिस्पेक्ट. चला आतमध्ये. चला जाऊ आतमध्ये. मंदिराच्या आत आलेलो आहे आपण. कडचं गेट पण दिसतंय. पाहू शकता प्रत्येक मूर्ती तुटलेली आहे बघ. प्रत्येक तुटलेली म्हणजे मुघलांच्या काळात मुघलांनी तोडलेल्या मूर्ती द्या. इकडून जायचं ना. नंदी महाराज बांधलेले. एक मिनट चल तुला पाय पडायचं की पड. दर्शन झालेलं आहे. पुढं बरं इकडं असं बघ. पाहू शकता मंदिराची एकदम भारी कलाकृती आहे. हा पण हे बघा ना कोणी औरंगजेबानीच मुघलांनी कट केले सगळ्या मूर्त्या बघू शकता त्यावेळेस.
प्रत्येक मूर्ती तुम्हाला अशी कट झालेली, एक पण मूर्ती सोडलेली नाही, एक पण हा. आणि ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे, इथं एक गणपतीची मूर्ती आहे स्त्री वेशातली, तुम्हाला दाखवतो, पाहू शकता वर, पाहू शकता एक मूर्ती स्त्री वेशातली गणपतीची मूर्ती आहे, कुठंच पाहिली नसेल तुम्ही, इथं आहे. आणि असे छोटे छोटे एक शिवलिंग आहे, छोटे छोटे मंदिर आहेत. इथं मूर्त्या नाहीत. तर बघ कशी लाईट चमकते. डॉगेश महाराज ते झोपलेले आहेत. कलाकृती बघू शकता मंदिराची, अत्यंत आत. आणि मंदिर मला अजून परत तुम्हाला दाखवू वाटते की मूर्त्या बघू शकता, अख्ख्या कट केलेल्या आहेत त्यांनी. औरंगजेब बघितले, नंदीच्या मूर्ती तोडलेली आहे, सगळ्या मूर्त्या तोडलेल्या आहेत. खाली कुठं जात होता इथं काहीतरी आहे, पण आपल्याला माहित नाही याच्याबद्दल, काही नाही. या मंदिराबद्दलची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देईल सगळी, बघा. बाकीचं कमेंट करा, या मूर्तींबद्दल तुमच्या मनात पूर्ण करा. तिथून पण व्हिडिओ काय नाही, इकडूनच चला. आता एक्झिटमधून बाहेर पडलेलो आपण, चला की इकडूनच. हा इकडूनच आहे, हा इकडूनच चला. आपलं दर्शन झालेलं आहे, तुम्हाला पण मंदिर दाखवलेलं आहे आपण. एकदम हाईटवर आहे, तिकडे बरंच गाव वगैरे आहे. आणि हे मंदिर बघू शकता. इतर वेळेस संडे सॅटर्डेला येऊ नका, खूप गर्दी असते विकेंड्स. मस्त बारीक पाऊस येतोय. चल बाय. मंदिराच्या बॅक साईडला आपण, इकडे टावर आहे, मंदिराच्या बॅक साईडला आपण. आणि अजून तुम्हाला काय ह्या मंदिराबद्दल वेगळं माहीत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. खूप क्राऊड व्हायला लागले, तर पहिलं कोणच नसायचं. परत मंदिराच्या फ्रंट साईडला आलेलो आपण. पाहू शकता आपण, आता तिकडे चाललेलो आहे. कसला रोड केलाय भैया, नीट या. वाडा बिडा असेल, हा वाडा असेल ना. राहते का कोण त्याच्यात? इथं मंदिर आहे असं. उद्योजक या ठिकाणी राहण्यासाठी आले होते इथं ना, व्यापारी. त्यावेळेस पुण्यावर आक्रमण झालं होतं मुघलांचं. त्यावेळेस पुण्यातले सगळे उद्योगपती ह्या वाड्यात येऊन इथं राहिले होते. व्यापारी वगैरे, तेच उद्योगपती वगैरे सगळे राहिले होते इथं. वाडाची सगळा हा. आणि मंदिर पण आहे छोटे छोटे, कारण की पहिला हा गड म्हणूनच म्हणायचे, गडच होता हा एक, मंगळगड म्हणून. तर काय, चला बघू खाली काय.
किती आहे काय दिले काय वाचता पण आहे ना मला तर. अरे पॉक देत काय खाली. अरे गोफ्यात आलो आपण हा. पाहू शकता इथं अरे लपून बसायचं असणार आहे. बघू शकता हिडन केव मध्ये आलेलो आपण इथं गुप्त पहिल्यांदा झाला ना. अशा ठिकाणी आलो इथं बघू शकता तुम्ही. इथं पुन्हा कळणार पण नाही आपल्या त्याच्यामुळेच पुण्यावर आक्रमण झाल्यावर सगळे जे पुण्याचे व्यापारी आहेत त्यावेळेस मुघलांच्या काळातले ते इथून लपले असणार. कारण की हे सेफेस्ट ठिकाणी फिरण्यासाठी झोपण्यासाठी आराम करण्यासाठी. हा इथून पण काहीतरी आहे. तर चला चला व्हिडिओ कॉल करतो आपण. अख्खा व्ह्यू येतो इथं पण. तर अशा प्रकारे तुम्ही इथं ना बोलेश्वर टेम्पल मध्ये बाहेर झाला. बघू विचारून एक दिवसात होईल की एक दिवस झाला. तर अशा प्रकारे आपलं बोलेश्वर दर्शन झालेलं आहे आणि आपण चला जाऊ पुढं. बाकीचं परत आपण आता पायऱ्या उतरायला लागलेलो आहे रिटर्न. आणि इकडे सगळे तर मंदिराच्या परत आपण खाली आलेलो आहे. आणि बाकीचं काय नाही इकडं सगळं गार्डन वगैरे फिरण्यासाठी म्हणजे झाडे बिडे भरपूर. तुम्ही निवांत एक दिवसाची ट्रिपसाठी येऊ शकता. पुण्यापासून फक्त 45 किलोमीटर लांब आहे. आणि शक्यतो विकेंड टाळा. विकेंडला येऊ नका. विकेंडला आल्यावर मग लयच बेकारी गर्दीच गर्दी. तरी पहिल्याप्रमाणे इतर वेळेस पण गर्दी नव्हती व्हायला पाहिजे पण आता खूप गर्दी व्हायला लागली. खूप क्राऊड वाढलेलं आहे इकडं. अशा प्रकारे आपलं बोलेश्वर दर्शन झालेलं आहे. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण आपल्याला फक्त मंदिर दाखवायचं होतं. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर इथून पुढे अशा माझे ब्लॉग बघत जा. चला पुढे मध्ये तर आपलं बोलेश्वर दर्शन झालेलं आहे. आणि आपण आता गड उतरत आहोत. बघू शकता तुम्ही पुढं आपण एकदम टॉपला एकदम. आणि तुम्हाला ह्या मंदिराची माहिती पण मी सांगितलेली आहे. नक्कीच आवडली तर हा चॅनल माझा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बघा आता पुढे कसलं वातावरण आहे. हा महत्त्वाचा म्हणजे हा घाट आहे छोटा पण लई डेंजर आहे. हळूहळू या. इथं जास्त घाई गडबड करू नका. यायची असेल तर निवांत टाईम काढून या कारण की अतिशय खतरनाक वळणे आहे तिथे. चला आता हा घाट उतरू आपण. आणि हा ब्लॉग तिथंच संपला. टाटा बाय बाय.